नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या कॉम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण सेशन 15 सोडवणार आहोत. तर चला करूया फटाफट सुरू. तर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तर चला, तर बघा लॅबवर मी ओपन केलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टायपिंग टेस्ट पहिले करून घ्यायची आहे. तर टायपिंगची मी लावलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट करा आणि याच्यामध्ये आपण काहीही टाईप करू शकतो. जसं वरती दिसत आहे तसंही टाईप केलं तरी चालेल. आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे त्याला. सेव्ह करा, त्यानंतर ओके करा आणि त्यानंतर येस आय एमवर क्लिक करून याच्यामध्ये आपल्याला एंड एक्झाम हे नाव टाईप करायचं आणि त्यानंतर ओके करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सेल पाथ लर्निंग सोडवायचं आहे. यामध्ये आपले 6 क्वेश्चन विचारले आहे. नेक्स्ट करा इथून आणि इथून स्टार्ट करायचं आहे. तर बघा पहिला क्वेश्चन आलेला आहे. रेडी टेम्पलेट कशा सर्च व क्रिएट करतात त्यानुसार योग्य त्या अवलंबा म्हटलेल्या आहे स्टेप्स. तर कशा प्रकारे आपल्याला रेडी टेम्पलेट बनवता येते आणि त्याच्या काय स्टेप असेल ते आपल्याला पाहायचं आहे. तर याच्यातलं याचं उत्तर आहे बघा, व्यवस्थित वाचून घ्या. आणि पहिलंच आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट करा. त्यानंतर बघा इन्व्हलपमध्ये आयकॉन्स इन्सर्ट करण्याकरता दिलेल्या इमेजमधून योग्य पर्याय निवडा म्हटलेला आहे. तर याचं उत्तर बघा पहिले पाहून घ्या, इमेज कोणती आहे. तर बी आहे आयकॉन घेण्यासाठी. तर याच्यातलं बी ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट, आपल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपण आयकॉन फॉर्मॅट करू शकत नाही म्हटलेलं आहे. तर आपण आपल्या जे आयकॉन्स आहे ते फॉर्मॅट करू शकतो की नाही हे विचारलेलं आहे. तर याचं उत्तर चूक आहे, करू शकतो आपण. त्यानंतर टेक्स्ट बॉक्समध्ये टेक्स्ट एंटर करण्याच्या स्टेप्स पहा म्हणते आणि त्यापैकी योग्य टेप्स निवडा म्हटलेलं आहे. तर आपण ज्याप्रमाणे टेक्स्ट बॉक्स घेतो त्याची करेक्ट स्टेप कोणते आहे. तर याचं उत्तर बघा 4 नंबरवर आहे. नेक्स्ट करा. त्यानंतर फॉन्टचा साईज वाढवण्यासाठी आपल्याला फॉन्ट ग्रुपवर क्लिक करावे लागेल म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. फॉन्टची साईज जी वाढवायची आहे ती फॉन्ट ग्रुपमध्येच आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. बरोबर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व सोडून झालेले आहे. 6 क्वेश्चन्स. शेवटचा राहिलेला आहे एक. डॉक्युमेंट एक्सपोर्ट करण्यासाठी डॅश डॅश टॅबवर क्लिक करा म्हटलेलं आहे. तर डॉक्युमेंट एक्सपोर्ट करण्यासाठी आपण फाईल टॅबचा वापर करत असतो. तर याचं उत्तर 3 नंबरवर असणार आहे, फाईल टॅब. सबमिट करा, येस करायचं आहे आणि त्यानंतर गो टू होमवर क्लिक करा. तर बघा आपल्या अशा प्रकारे झालेलं आहे. त्यानंतर नॉलेज चेक सोडवायचं आहे. तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. यामध्ये 5 आहे. तुमच्या ग्रीटिंग कार्डमध्ये तुम्हाला काही आयकॉन ॲड करण्यासाठी तुमची इच्छा आहे, त्यासाठी तुम्हाला प्रथम डॅश डॅश टॅबकडे जावे लागेल म्हटलेलं आहे. तर इन्सर्ट टॅब आहे, इन्सर्ट आहे. MS वर्डमध्ये तुम्ही एखाद्या आयकॉनचा कलर कुठे जाऊन बदलू शकता म्हटलेलं आहे. तर आयकॉनचा कलर बघा आपण कुठे जाऊन चेंज करू शकतो. तर याचं उत्तर आहे बघा आयकॉनचा कलर तर ग्राफिक्स फील्डमध्ये जाऊन चेंज करू शकतो आपण. सबमिट करा. एखादे एलिमेंट्स कॉपी करण्यासाठी डॅश डॅश हा कीबोर्ड शॉर्टकट वापरला जातो म्हटलेला आहे. कॉपी करण्यासाठी Ctrl+C वापरल्या जाते. त्यानंतर बघा MS वर्ड होम टॅब खाली पुढीलपैकी कोणते पर्याय आढळतील म्हटलेलं आहे. तर होम टॅब खाली काय काय आढळतील बघा, फॉन्ट साईज राहील आहे, त्यानंतर फॉन्ट कलरसुद्धा आहे आणि बोल्डसुद्धा आहे. तर या 3 आहे. त्यानंतर सेव्ह करायचं आहे. पुढील इमेजेसपैकी कोणती ग्रीटिंग कार्ड इमेज आहे म्हटलेलं आहे. तर ग्रीटिंग कार्ड कोणती इमेज आहे हे आपल्याला पाहायचं आहे या 4ही इमेजपैकी. तर याचं उत्तर तर बघा 4 नंबरवर आहे. त्यानंतर सबमिट करा आणि येस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि एंड एक्झाम हे नाव टाकून आपल्याला कन्फर्म करायचं आहे. तर अशा प्रकारे नॉलेज चेक झालं. त्यानंतर डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट करा.
फाईल टॅब सेव्ह ॲज वापरून दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर ग्रीटिंग कार्ड नावाने सेव्ह करा म्हटलेलं आहे. तर आपल्याला हे जे डॉक्युमेंट आहे ते ग्रीटिंग कार्ड म्हणून आपल्या डेस्कटॉपवर सेव्ह करायचं आहे. तर सेव्ह करण्यासाठी बघा फाईल टॅबवर जायचं आहे. सेव्ह ॲजचा वापर घ्या. त्यानंतर ब्राउजवर किंवा डेस्कटॉपवर क्लिक करायचे आणि त्यानंतर डेस्कटॉपवर निवडल्यानंतर आपल्याला बघा ते जे नाव सांगितलं आहे ते नाव याच्यामध्ये टाईप करायचं आहे. टाईप केलेलं आहे. डेस्कटॉप आहे म्हणून कन्फर्म करा. नाव टाईप करा आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं. अशा प्रकारे आपलं सेव्ह झालं. त्यानंतर सबमिट करायचं आहे. ओके करा. त्यानंतर नेक्स्ट दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये हॅपी बर्थडे टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्याचा फॉन्ट एरियल आणि त्याची साईज 36 करा म्हणत आहे. तर सिलेक्शन करून घ्या. फॉन्टमध्ये जायचं आहे. फॉन्ट ग्रुपमध्ये जा आणि त्यातून फॉन्ट एरियल घ्यायचा आहे आणि त्याची जी साईज आहे ती 36 घ्यायची आहे. तर साईजमध्ये जा आणि ते साईज याच्यातून 36 घ्यायची आहे आणि नंतर सबमिट करा. त्यानंतर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये हॅपी बर्थडे टेक्स्ट सिलेक्ट करा म्हटलेलं आहे. सिलेक्ट केला आणि होम टॅबमधून पॅराग्राफ ग्रुपमधून अलाइन लेफ्ट वापरा म्हटलेलं आहे. तर सेंटर अलाइन करा म्हटलेलं आहे. तर सेंटर अलाइन करण्यासाठी पहिले त्या शब्दाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन करून घेतलं. त्यानंतर अलाइनमेंट ग्रुपमध्ये पॅराग्राफ ग्रुपमध्ये जायचं आहे आणि इथून सेंटर करायचं आहे. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करा म्हणते आणि इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप टेक्स्ट बॉक्सचा वापर करून त्यामध्ये हॅपी बर्थडे टेक्स्ट एंटर करा म्हटलेलं आहे. तर आपल्याला ड्रॉ टेबल करायचं आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. टेक्स्ट बॉक्समध्ये जा आणि त्यानंतर याच्यातून ड्रॉ टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे आणि तो ड्रॅग करून तो काढायचा आहे आणि त्यामध्ये हॅपी बर्थडे नाव टाईप करा किंवा कॉपी पेस्ट करा. त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर शेवटचा क्वेश्चन्स बघा दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट टॅब इमेजेस ग्रुप पिक्चर्सचा वापर करून तुमच्या मशीनवरील तुमच्या आवडीचे पिक्चर इन्सर्ट करा म्हटलेलं आहे. तर कोणताही पिक्चर घ्यायचं आपल्या कम्प्युटरमध्ये जे आहे ते इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. पिक्चरमध्ये जा आणि ज्यातून मी कोणतेही एक फोटो सिलेक्शन करतो आणि त्यानंतर इन्सर्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला डू इट युअरसेल्फ पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर एड एक्झाम त्यामध्ये नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्रोसेस फोलिओसाठी टायमिंग लावायचं आहे. त्यानंतर स्टार्ट करा आणि इथे बघा येस करायचं आहे. आता इथे 1 मिनिटाचा टायमिंग होऊ द्यायचा आहे आपल्याला. टायमिंग सुरू झालेला आहे. थोडंसं फास्ट केलेलं आहे मी. थोडंसं फास्ट फॉरवर्ड केल्यानंतर आपला टायमिंग पूर्ण झालेला आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे इथून. तर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. ओके करा. ओके केल्यानंतर बघा याच्यामध्ये पुढे घ्यायचं आहे. इथून पुढे घ्या. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर याच्यातून एक फाईल घ्यायची आहे. आपल्याला कोणती फाईल घेऊ शकता टेक्स्ट डॉक्युमेंटची. तर फाईल घेतली मी. ओपन करायचं आहे आणि तिला सेव्ह करायचं आहे. अशा प्रकारे आपलं प्रोसेस फोलिओ कंप्लीट होईल. कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आहे. तर सिम्युलेशन क्वेश्चन्सवर क्लिक करा. क्लिक करायचं आहे आणि याच्यातून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा. त्यानंतर याच्यातून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि एक क्वेश्चन्स आहे इथे क्लिक करा आणि इथून चालू करायचं आहे. काम ते बघा योग्य ते आयकॉन साध्या शब्दापेक्षा अधिक गोष्टी व्यक्त करू शकतात व डॉक्युमेंटला आकर्षक बनवतात. त्यासाठी एडिट हेडर ओपन करा आणि रेस्टॉरंटच्या नावाच्या अगोदर फूड अँड ड्रिंक्स आयकॉन इन्सर्ट करा म्हटलेलं आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा आणि एडिट हेडर घ्यायचा आहे इथून आणि एडिट हेडर घेतल्यानंतर बघा त्यानंतर येस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाईप करा आणि त्यानंतर कन्फर्म करून ओके करायचं आहे. आणि शेवटचं आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. इथून स्टार्ट करा. नेक्स्ट करायचं आहे.
बघा पहिला क्वेश्चन, यूजर इंटरफेस प्रदान करणे हे ऑपरेटिंग सिस्टीमचे कार्य आहे म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे. हे ऑपरेटिंग सिस्टीमचं कार्य आहे. सबमिट करा. त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीमच्या पुढीलपैकी कोणते कार्य नसते म्हटलेलं आहे, तर कोणतं कार्य नसते, जसं की 3 नंबरचं आहे, हे कार्य नसते. त्यानंतर या सिस्टीम सॉफ्टवेअरचे वर तुमच्या कॉम्प्युटर संसाधनाची तसेच मेमरी, प्रोसेसिंग आणि स्टोरेज याची व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असते म्हटलेलं आहे. तर काय कोणतं काम करते बघा, ऑपरेटिंग सिस्टीम काम करत असते. सिस्टीम ऑफ सॉफ्टवेअरमध्ये पुढील प्रकारचे प्रोग्राम असतात, डॅश डॅश शिवाय म्हटलेलं आहे, तर सेक्टर शिवाय सगळं असतात. तर अशा प्रकारे सर्व आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट झालेलं आहे.